बल्याणीत अनधिकृत बांधकामांवर सर्वात मोठी कारवाई. 280 खोल्यांसह 50 जोते जमीनदोस्त. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम विभागाने अप्रभागातील बल्याणीत शुक्रवारी दिवसभर सर्वात मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल 280च्या आसपास अनधिकृत खोल्या जमीनदोस्त करण्याबरोबरच 50 जोते निष्कासित करण्यात यश मिळवले. बल्याणी परिसरातील धर्मशील मैदान, खजुरी नगर, एमआय येथील अनधिकृत बांधकामांच्या अनेक तक्रारी दिवसेंदिवस वाढत होत्या. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आयुक्त अभिनव गोयल यांच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकाम विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर, अनधिकृत बांधकाम सहाय्यक आयुक्त सुषमा मांडगे, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, अप्रभागाचे सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी, क प्रभागाचे सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात, ड प्रभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश यमगार, फ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांच्यासह 5ही प्रभागातील तब्बल 50 कर्मचारी, ठेकेदाराचे 50 कामगार, 100 पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच 4 जेसीबी, 1 पोकलेन यांच्या सहाय्याने चोख बंदोबस्त ठेवत तब्बल 280च्या आसपास अनधिकृत खोल्या जमीनदोस्त करण्यात यश मिळवले. सायंकाळी 6 वाजेपर्यंत सदरची कारवाई सुरू असल्याची माहिती अप्रभागाचे सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांनी माहिती दिली आहे. आज बल्याणी, मोहिली आणि या सगळ्या परिसरामध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये आम्ही अनधिकृत चाळीचे जे बांधकाम चालू आहे त्या ठिकाणी सर्व बंदोबस्तामध्ये कारवाई सुरू केलेली आहे. बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी चाळीचे बांधकाम करण्यात येते आणि या ठिकाणी अवैध रहिवासाला चालना मिळते. त्यामुळे आता याच्यावर सक्त कारवाई आज करण्यात आलेली आहे. जवळपास 300 ते 400 चाळीचं काम आज तोडण्यात आलेलं आहे. पोलीस यंत्रणेद्वारे देखील चोख व्यवस्था आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे आज ही उशिरा रात्रीपर्यंत ही कारवाई चालू राहणार आहे आणि याही पुढं आवश्यकतेनुसार अशा प्रकारचे मॅसिव्ह कारवाई एकत्रितरित्या घेण्यात येणार आहे. आज जवळपास आमचं 300 ते 400 लोकांचा या ठिकाणी सगळं मनुष्यबळ उपलब्ध आहे आणि त्याद्वारे ही कारवाई आज करण्यात येते. आता आपण काही बघतो का या ठिकाणी काही रूम पाडल्या जातात, बाजूला काही चाली उभ्या आहेत, मग यांच्यावर कारवाई कधी होणार आहे? ज्या चाळी ऑक्युपाईड आहेत त्यांना नोटीस देऊन वॅकेट करावं लागतं, परंतु जे ऑनगोईंग बांधकामं आहेत ते देखील मोठ्या प्रमाणावर आहे. आज अशा प्रकारे काही ठिकाणी आपण पाहिलं असेल वॅकेट करून सुद्धा आम्ही काही चाळी काढलेल्या आहेत. तर ज्या ठिकाणी शक्य त्या सर्व ठिकाणी आज मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येते. चाली माफियांवरती कारवाई होणार का? निश्चितच याच्यामध्ये जे मोडस ऑपरेंटी आहे याच्यामध्ये लक्षात येतं की मोठ्या प्रमाणावर चाळ निर्मिती करण्यात येते. याच्यामध्ये काही लोकांचा हात आहे. तर अशी लोकं आयडेंटिफाय करून यांच्यावर निश्चितचपणे कारवाई करण्यात येईल. गुन्हे तर दाखल करण्यात येतील, परंतु एकत्रित गुन्हेगारी आहे का या संदर्भात देखील पोलिसांकडे आम्ही याबाबत तपासणी करण्यासाठी देखील विनंती करणार आहोत. काही नागरिकांतून बोललं जातं की या प्रशासनाने याच्या अगोदर जे बांधकाम होऊ दिलं नसतं एवढी कारवाई करण्याची गरज लागते. हा जो एरिया आहे हा इतक्या मोठ्या प्रमाणावर पसरलेला आहे की या ठिकाणी प्रभाग क्रमांक 1 जो आहे या ठिकाणी यंत्रणा अपुरे पडते. मग त्यामुळंच अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येते. या ठिकाणी आता आम्ही आमचा सर्व जो महानगरपालिकेतील इतर प्रभागातील देखील जो कर्मचारी वर्ग आहे हा सगळा स्टाफ पूल करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कारवाई केलेली आहे. अशा प्रकारची कारवाई या ठिकाणी सातत्याने करावी लागणार आहे. त्याप्रमाणे आम्ही करत राहू.